नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता जानकी घरी येते तर अवंतिका तिच्यासाठी दूध गरम करून घेऊन येते. तेव्हा आता जानकी काहीच खायला तयार नसते. अवंतिका म्हणते की वहिनी, अहो मला माहिती आहे की जेव्हापासून तुम्ही तिकडे जेलमध्ये गेलात तेव्हापासून काही खाल्लेले नाही. प्लीज मी तुमच्यासाठी हे दूध करून आणले तर ते तुम्ही घ्या, थोडंसं बरं वाटेल. तेव्हा आता जानकी अवंतिकाच्या हातातील दुधाचा ग्लास घेते आणि हे बघ अगं अवंतिका, मला खरंच काही खाण्याची इच्छा नाही, माझं मन सुद्धा नाही, कारण मला भूक सुद्धा नाही. म्हणून तो दुधाचा ग्लास ती बाजूला ठेवते. तर ऋषिकेश आता अवंतिकाला अगदी शांत राहायला सांगतो, म्हणजे खुणावतो की आग्रह करू नकोस म्हणून. तेव्हा आता अवंतिका म्हणते की बरं ठीक, सॉरी, मी खाली गेले होते आणि आपलं जे काही डिस्कशन झालेलं आहे ते प्लीज मला सांगताल का. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हेच की मी आणि सौमित्र लताबाईला शोधण्यासाठी बाहेर जातोय. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की दादा, मला असं वाटतं की तू बाहेर जावं, की तोपर्यंत सारंगवर पाळत ठेवतो. घर फोडणाऱ्या गोष्टींसारखा तो अगदी घराला पोखरत असतो. तो इतका नालायक झालेला आहे आहे की त्याला अगदी माहिती असेल की लताबाईला कुठे ठेवलेले आहे ते. तेव्हा आता जानकी म्हणते की हो, मला सुद्धा तसेच वाटते आणि मी ऐश्वर्यावर पाळत ठेवते. मला असं वाटतं की काही ना काही आपल्या हातून सुटते वाटतं आणि ऐश्वर्यावर पाळत ठेवायला असे. तेव्हा मात्र अवंतिका म्हणते की हो वहिनी, मी सुद्धा तुमच्यासारखाच विचार करते आणि तुमच्या सोबतच असेल. किती काही झाले तरी सुद्धा त्या ऐश्वर्याने कुठेही तुमच्या आईला सोडलं असेल तरी सुद्धा आपण तुमच्या आईला शोधून काढूयात. म्हणून अवंतिका आता जानकीच्या हातामध्ये हात देऊन तिला आधार देते. त्यावर आता ऋषिकेश म्हणतो की फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, जर ऐश्वर्याने हे सर्व केले असेल तर ती नक्की सयाजीरावांच्या माणसाला भेटेल. म्हणून जे काही करताल ते अगदी सांभाळून करा आणि कोण काय करत आहे याचं एकमेकांना अगदी कॉन्टॅक्ट करत राहा. तेव्हा ऋषिकेश आता सर्व काही प्लॅन बद्दल आता ह्या तिघांना सुद्धा समजावून सांगत असतो आणि आता ह्या तिघांचा प्लॅन ठरून आता सर्वजण अगदी लताबाईला शोधायला निघतात. त्यानंतर आता सारंग इकडे गेट जवळ येतो. जेव्हा तो गेट मधून बाहेर पडतो तेव्हा मात्र आता मागे वळून बघतो की कोणी आहे की काय. तेव्हा सौमित्र त्याचा पाठलाग करत त्याच्या मागेच येतो. त्यानंतर आता इकडे ऐश्वर्या मात्र अगदी देवी आईच्या मंदिरात येते आणि मंदिरामध्ये घुसते. तर आता अवंतिका आणि जानकी तिच्या मागेच पाठलाग करत ती काय करते म्हणून तिला अगदी तिच्या मागे येत असतात. तेव्हा मात्र आता ती अगदी दर्शन झाल्यानंतर गोल अगदी फेरे घेत असते आणि तेवढ्यात मात्र जानकी आणि अवंतिका हे मागे लपतात. तर ऐश्वर्याला काहीतरी आता संशय येतो. तेव्हा आता ऐश्वर्या अगदी डोळे झाकून देवाला हात जोडून उभी असते आणि त्या दोघींना ती पाहते आणि लगेच म्हणते की या पुढे या, मला माहिती आहे की तुम्ही दोघीजणी माझा पाठलाग करतात म्हणून. तेव्हा आता अवंतिका आणि जानकी लगेच पुढे येतात, कारण ऐश्वर्याने त्यांना पाहिलेलं असतं आणि आता मात्र त्या ऐश्वर्याच्या समोर देवी आईच्या मंदिरात येतात. तेव्हा ऐश्वर्या लगेच हसते आणि म्हणते की काय हो जाऊबाई, अहो माझा नवरा सुद्धा इतक्या माझ्या मागे मागे करत नाही आणि तुम्ही माझ्या मागे मागे एक करतात, इतक्या आल्यात. मला एक गोष्ट खरं खरं सांगा की माझा पाठलाग करून काही होणार आहे का? मला खरंच माहिती नाही की लताबाई कुठे आहे ते. तेव्हा आता जानकी रागाने म्हणते की हे बघ ऐश्वर्या, माझ्या आईच्या केसाला धक्का जरी लागला ना तरी याद राहा. तेव्हा आता लगेच ऐश्वर्या म्हणते की जरा हळूच, आता कुठे तुम्ही बऱ्या झाल्यात, इतका राग बरा नाही तब्येतीसाठी. अगं ह्या देवळात तर मी तुझ्यासाठीच आले होते, कारण तुझी लवकरात लवकर ह्या सगळ्यातून सुटका व्हावी यासाठी. ऐश्वर्या मात्र आता मुद्दाम जानकीला हे सांगत असते आणि अगदी देवी आईला अगदी हात जोडून म्हणते की अगं जानकी, मी तुझी आई लवकरात लवकर सापडावी यासाठी देवी आईला अगदी मागणं घालण्यासाठी इथे आलेले आहे. आता ऐश्वर्याचं हे जे काही ढोंगीपणा चालू असतो तर बघून अवंतिका आणि जानकी या दोघींना तिचा खूप राग येतोय. तेव्हा आता सारंग इकडे टपरीवर आलेला असतो आणि टपरीवर येऊन मात्र तो 2 चहा मागतो आणि आता त्याच्या मागे जो काही टोपी वगैरे घातलेला एक माणूस असतो तर सौमित्र लगेच पुढे येतो. सौमित्र लगेच त्या माणसाच्या डोक्यातील टोपी हिसक्याने काढून घेतो तर तो माणूस सौमित्रवर ओरडतो. तेव्हा आता लगेच सारंग वळून बघतो तर काय सौमित्रला बघून आता लगेच सारंग म्हणतो की काय दादा तू इथे. तर आता सौमित्र काही न बघता लगेच म्हणतो की मला एक गोष्ट सांग, लताबाईला तुम्ही कुठे ठेवलेले आहे. तर तेव्हा आता सारंग लगेच आता आपल्या सोबत जो काही माणूस आहे तर त्याला सांगायला सुरुवात करतो की अरे हा तर माझा सख्खा भाऊ आहे, परंतु पूर्ण वैरी झालेला आहे आणि कुणासाठी माहिती आहे का, की बाहेरच्या एका लबाड बाईसाठी. सौमित्रला फार असा राग येतो. सौमित्र ओरडतो की सारंग शांत रहा. तेव्हा आता सारंग म्हणतो की अरे नाहीतर तू काय करशील आणि मी तुझ्यासमोर हात जोडतो की ती बाई कुठे आहे हे मला नाही माहिती आणि हे बघ हे जे काही तू वागतोस ना ते बरोबर नाही. अरे तू सुद्धा त्या जानकी बहिणीच्या बोलण्यातच आला असेल. तेव्हा आता सारंग परत त्या दुकानदाराला म्हणतो की मला चहा नकोय, मी जातोय.
चल तू माझ्या मागे येतोस का? आणि त्याच्यासोबत जो काही तो दुसरा मुलगा आहे तर त्याला म्हणतो की चल ना तू माझ्यासोबत, तू कशाला याच्यासोबत थांबतोस? त्यानंतर मात्र आता इकडे ऐश्वर्या जानकी आणि अवंतिकाला म्हणते की मी एकटीच नाही आलेले, आई सुद्धा माझ्यासोबत आलेले आहे। तेव्हा आता ऐश्वर्या लगेच आईला आवाज देते तर आता सुमित्रा ही मंदिरात असते आणि सुमित्राची पूजा वगैरे झाल्यानंतर आता सुमित्रा दिव्याईला नमस्कार करते आणि बाहेर येते। ऐश्वर्या विचारते की काय ग ऐश्वर्या, काय झाले? तेव्हा आता ऐश्वर्या मुद्दाम हसते आणि म्हणते की आई अहो काही नाही, आपण इथे लताबाई सुखरूप सापडाव्यात म्हणून आलो की नाही असं सुमित्राला विचारते। तेव्हा आता सुमित्रा म्हणते की हो, तर ऐश्वर्या म्हणते की अहो आई मी केव्हाच जानकीला हे सांगण्याचा प्रयत्न करते, जानकी तर ऐकायला तयारच नाही आणि आपला पाठलाग करत त्या अगदी येथे मंदिरात सुद्धा आल्यात आणि ही जानकी तर माझ्यावर अजिबात विश्वास ठेवत नाही, कोण मात्र आता ह्या जानकीला समजावणार बरं? तेव्हा सुमित्राला राग येतो। सुमित्रा म्हणते की हे बघ जानकी, मला मान्य आहे की ऐश्वर्याच्या हातून चुका झाल्या असतील, परंतु यावेळेस मात्र ऐश्वर्याचा यात काही हात वगैरे नाही आणि आता सुद्धा आज स्वतःहून ऐश्वर्या माझ्यासोबत देवळात आली म्हणून। तेव्हा आता जानकी म्हणते की नाही आई, तुम्ही पुन्हा एकदा ऐश्वर्यावर विश्वास ठेवण्याची चूक करू नका, जे काही करते ना ते सर्व ती नाटक करते, मला पूर्ण खात्री आहे की ह्या सर्व मागे ऐश्वर्याच असेल आणि तिनेच माझ्या आईला कुठेतरी लपवलं असेल म्हणून। तेव्हा सुमित्रा आता जानकीला म्हणते की जानकी तू आता तरी शहाणी हो, अगं जा, कशाला वेळ वाया घालवतेस, आता तरी तू तुझ्या आईला शोधून काढ। आणि आता सुमित्रा ऐश्वर्याला म्हणते की चल आपण निघूयात। तेव्हा सुमित्रा जेव्हा पुढे होते तर ऐश्वर्या जानकी आणि अवंतिका या दोघींना म्हणते की बेस्ट ऑफ लक। अवंतिकाला आता ह्या ऐश्वर्याचा इतका राग येत असतो ती तिच्या अंगावर धावून जाणार, तोच लगेच आता जानकी अवंतिकाचा हात धरून तिला अडवते। तेव्हा आता जानकी म्हणते की अवंतिका अगं खरंच मला तर आता भीती वाटायला लागलेली आहे, आई सुखरूप तर असतील ना, आणि आई कुठे असेल मला खरंच तिची काळजी वाटते। तेव्हा आता अवंतिका म्हणते की वहिनी हे बघा प्लीज शांत व्हा, आईंना काही होणार नाही म्हणून आपण सगळं काही शोधून काढूयात। आणि आता अवंतिका जानकीला आधार देते। तेव्हा आता जानकी दिव्याईला हात जोडते आणि म्हणते की दिव्याई आई, माझी आई जिथे कुठे असेल तिथे तिला सुखरूप ठेव, लवकरात लवकर तू आमची भेट घडून आण म्हणून। असे बोलून देवीला नमस्कार करते आणि आता लताबाईचा फोटो दाखवत ती मात्र आता रोडने इकडे तिकडे शोधत निघालेली असते। आता रोडमध्ये प्रत्येक व्यक्ती भेटत आहे तर त्याला लताबाईचा फोटो दाखवते आणि कुठे बघितलं का असं विचारत असते। जानकी आता शोधून दमलेली असते। तेव्हा मात्र आता जानकी खूप अशी दमून एका ठिकाणी थांबते आणि आता स्वतःला म्हणते की आई अगं तू कुठे आहे, इतक्या वर्षातून तुम्हाला भेटली होती आणि आता अचानक तू अशी कुठे गायब झाली, कुठे शोधू मी तुला? तेव्हा आता लताबाई मात्र इकडे किडनॅप करून तेथे जानकीच्या गोडाऊनमध्ये अगदी जानकीची वाट पाहत असते। तेव्हा आता लताबाई खूप रडत असते आणि म्हणते की माझा हा इशारा माझ्या जानकीला कळून दे। त्यानंतर आता इकडे जानकी सुद्धा दिव्याईला हात जोडते आणि म्हणते की देवी आई माझी आई जिथे कुठे असेल तिला सुखरूप असून दे, तिची आणि माझी लवकरात लवकर भेट घडून आणून दे। मोबाईल मधील आता लताबाईचा फोटो बघून जानकी आई म्हणून खूप अशी रडते। तेव्हा आता समोरून एक बाई आपल्या आईच्या हाताला धरून तिला घेऊन जात असते। जानकीचं आता त्या दोघींकडे लक्ष जाते आणि जानकीला आपल्या लताबाई सोबतचे क्षण आठवतात। मंदिरात जो काही प्रकार घडलेला आहे की त्याची आई लताबाई आहे हे माहिती झाल्यानंतर जानकीने जो काही हंबरडा फोडलेला असतो आई म्हणून, ते सर्व क्षण आता जानकीच्या डोळ्यासमोर येऊन जानकीच्या डोळ्यातून अगदी आपल्या आईसाठी पाणी वाहत असते, ती खूप रडत असते। जानकीला आता लताबाईची खूप अशी आठवण येते आणि तेवढ्यात ऋषिकेश मागून येतो, जानकीच्या खांद्यावर हात ठेवतो। तेव्हा आता जानकी घाबरून मागे पाहते तर ऋषिकेश असतो। ऋषिकेश म्हणतो की जानकी, परंतु जानकीचं लक्ष आता त्या दोघींकडेच असते। त्या मायलिकी आता जवळून जात असतात। तेव्हा मात्र आता जानकी त्या दोघींकडे पाहत असते। ऋषिकेश जानकीच्या हाताला धरतो आणि जानकी आई असे म्हणत असते तर ऋषिकेश म्हणतो की सावकाश जानकी, तुझी आई नक्की सापडेल। त्यानंतर आता इकडे घरी मात्र नानांसमोर सारंग आणि ऐश्वर्या इतके अगदी पोटभर जेवत असतात आणि गप्पा सुद्धा अगदी इतक्या आनंदाने मारत असतात। नानांना आता ह्या दोघांचा इतका राग येतो, रागाने त्या दोघांकडे पाहत असतात तर ऐश्वर्या नानांसमोर सारंगला म्हणते की इतक्या दिवसापासून आज मात्र मी इतकं मनसोक्त जेवते आणि खरंच हुसळ इतकी झणझणीत झालेली आहे, काय सांगू सारंग तुम्हाला। गुलाबला मी खीर बनवण्यासाठी सांगितली होती, केली ना त्याने? तर सारंग म्हणतो की हे बघा केलेली आहे। तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की मला नकोय, कारण अगोदर आईंना द्या, आईंना आता शुगर असल्यामुळे स्पेशली मी गुळाची खीर बनवण्यासाठी सांगितलेली आहे, त्यामुळे तुम्ही आईंना द्या। नाना आता इतक्या रागाने बघत असतात। सारंग तर लगेच खुश होतो। सारंग म्हणतो की अगं ऐश्वर्या खरंच तुम्ही खूप छान केलत, आणि सुमित्राला म्हणतो की आई हे बघ घे तुला खीर, आणि तो आता सुमित्राला एक वाटी खिरीची देतो आणि नानांना म्हणतो की नाना तुम्हाला देऊ का? नाना आता अगदी तसेच बसलेले असतात
नाना रागानेच या दोघांकडे पाहत असतात आणि ते काही जेवण वगैरे करत नाही, त्यांचं ताट तसंच असते. सारंग म्हणतो की नाना अहो जेवण करून घ्या. तेव्हा आता नानांना खूप राग येतो. नाना म्हणतो की हो तुम्ही वरपा दोघे जण खीर, मी जेवलो काय नाही जेवलो काय तुम्हाला काय फरक पडतो बरं. नाना आता खूप भडकलेले असतात. तर आता सुमित्रा म्हणते की अहो जरा शांत व्हा. तेव्हा नाना रागानेच म्हणतात की काय शांत होणार आहे, इथे आमच्या घशाखाली घास अगदी जात नाही आणि तेथे माझे दोन्ही पोरं दोन्ही सुना मात्र तिकडे अगदी वनवन भटकतात, कारण माझ्या जानकीवर घाणेरडा आरोप लागलेला आहे. आणि सुमित्रा तुला आठवते का मला सोडवण्यासाठी जानकीने किती आणि काय काय केले ते, त्या दोघांनी मात्र काय केलं होतं सांगा ना, आणि तुम्ही तर मला म्हणतात की जेवा म्हणून. तेव्हा खूप रागवलेले असतात. तर सारंग आता सुमित्राला म्हणतो की आई अगं तू तरी जेवण करून घे. तर सुमित्रा म्हणते की नाही सारंग हे बरोबर बोलतात, मला सुद्धा काही सुचत नाही म्हणून. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते आई तुम्ही इतकं टेन्शन कशाला घेतात, तुम्हाला माहिती नाही की ती जानकी कशी आहे, ती बरोबर पोहोचलेली बाई आहे, तिला माहिती असणार आहे की तिची आई कुठे आहे ते, परंतु ती मुद्दाम आपल्यासमोर नाटक करेल आणि तिला माहिती नसल्याचं नाटक ती करतच राहील, आपल्याला ती काही याबद्दल सांगणार नाही आणि जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा तर अगदी बरोबर लताबाईला आपल्या घरामध्ये घेऊन येणार हे बघतच राहा तुम्ही, असं होतं की नाही. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की अगं पण ऐश्वर्या मला एक गोष्ट नाही कळत, ती जानकीची आई आहे तर तिला गायब कोणी केले आणि कशासाठी केले. तेव्हा आता ऐश्वर्याचं अगदी थोडा वेळ अगदी ती बोलती बंद होते, परंतु आता परत म्हणते की आई हे बघा अगदी सोपं आहे, माणसाचं खोटं आहे तर तो खोटं बोलतच असतो आणि एक खोटं पकडलं जाऊ नये यासाठी तो अनेकदा खोटं हे बोलतच असतो, जेणेकरून पहिल्या खोट्याची धारी कमी होते आणि माणूस शेवटी एकावर एक असं खोटं बोलत असतो आणि जे काही खरं आहे ते सर्व आपण विसरतो. आणि आपल्या बाबतीत सुद्धा हे सर्व झालेले आहे. तर आणि हे बघा ती लताबाई आहे ना, ती आपल्या घरामध्ये अगदी पार्वती बनून आली होती आणि आता मात्र ती जानकीची आई बनून घरामध्ये आली आणि हे सर्व करून मात्र जानकी शेवटी आपली दिशाभूल करत राहणारच आणि त्या लताबाईला योग्य वेळ आल्यानंतर आपल्या घरामध्ये ती नक्की घेऊन येणार, हाच तर तिचा हा प्लॅन आहे. तर तेव्हा आता नानांना खूप राग येतो. नाना म्हणतात की ऐश्वर्या कसला प्लॅन आणि काय बोलतेस, अगं ऐश्वर्या प्रत्येकाला तू तुझ्यासारखं समजू नकोस, प्लॅन करणं डाव रचणं हे जे काही आहे ना ते तुझ्या रक्तामध्ये आहे, बाकी कोणी काही करत नाही, फक्त आणि फक्त तुझंच रक्त आहे, तर ते सयाजीरावांचं रक्त तुझ्यात आहे आणि तू सुद्धा तशीच वागते, तुझ्या बापाने सुद्धा हेच केलं, असे कितीतरी डाव त्याने रचले होते. आणि मला एक गोष्ट सांग, अगं तू तरी घरामध्ये काय दिवे लावलेस, अगं मला तर जिन्यावरून ढकलून देणारी तूच होतीस आणि या सारंगला सुद्धा आमच्यापासून तोडणारी तूच होती, या घरामध्ये रामायण घडवणारी तूच आणि तूच होती. नाना आता अगदी भडकून म्हणतात. तेव्हा आता सारंग नानावर खूप ओरडतो की नाना तुम्ही सर्व काय बोलतात. नाना आता इतके अगदी रागावलेले असतात आणि सारंग अगदी जोरात त्याच्यावर ओरडतात की अरे गप बस तू, अजिबात बोलू नकोस. सारंग अगदी लगेच घाबरतो. नाना आता सारंगची बोलतीच अगदी बंद करतात. नाना म्हणतात की काय रे बापावर आवाज चढवतोस, बापावर ओरडण्याची हिंमत तुझ्यात आलीच कुठून. आणि ऐश्वर्याकडे बोट दाखवत म्हणतात की या बाईमुळे तू आता इतका हुशार झालास आणि तुझ्यात ओरडण्याची हिंमत हिच्यामुळेच आली ना, बायकोचा बैल कुठला, आज मात्र शिंग खुपसून तू आमच्यावर धावून येतोस का. आणि एक गोष्ट लक्षात ठेव सारंग, बघ आता नको त्या गोष्टीसाठी तू मात्र तुझ्या बायकोला पाठीशी घालू नकोस, एकदाच सांगून ठेवतो मी तुला. तेव्हा आता ऐश्वर्या खाली मान घालून नानांचं हे सर्व काही ऐकत असते. नाना जे काही बोलतात ते एकदम बरोबर बोलतात आणि सारंगचे सुद्धा अगदी ते बोलती बंद करतात. हे बघ सारंग, आता एक दिवस असा येईल की आता तुझ्याकडे पश्चातापाशिवाय काही उरणार नाही, म्हणून हे गोष्ट लक्षात ठेव. तेव्हा आता सारंगची बोलती बंद होते आणि ऐश्वर्या सुद्धा अगदी खाली मान घालून अगदी नानांचं हे सर्व काही ऐकून घेते. नाना खूपच भडकलेले असतात आणि सारंगला त्याची लायकी दाखवून देतात. लक्षात ठेव सारंग, अरे तुझं हे डोसकं आहे ना, तुला भडकून काढावं लागेल, अगदी धडका घेऊन. हे जे काही मी बोलतो तर ते सगळं काही लक्षात ठेव, हे माझे शब्द तू लक्षात ठेव. नाना आता अगदी भडकून सारंगला हे सर्व बोलतात आणि आता जे काही ते अन्नाचं ताट आहे तर त्या ताटाला नमस्कार करतात आणि रागाने आता ते आतमध्ये निघून जातात. तर सुमित्राला खूप टेन्शन येते आणि सुमित्रा सुद्धा आता ताटाला नमस्कार करते आणि ती सुद्धा नानांच्या मागे आतमध्ये निघून जाते. नाना आणि सुमित्रा आतमध्ये गेल्यानंतर सारंग ऐश्वर्याला अगदी डोळ्यामध्ये पाणी आणत म्हणतो की इतका मोठा झालो मी तरी सुद्धा नाना मलाच बोलतात. तेव्हा ऐश्वर्या मात्र अगदी खात असते. तर सारंग ऐश्वर्याकडे बघतो आणि म्हणतो की ऐश्वर्या तुम्ही तर काही मध्ये बोलला नाही, तो तुम्ही तर माझी बाजू घ्यायला पाहिजे होती, काही झाले तरी मी तुमची बाजू घेतो. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की सारंग हे बघा मला शांतपणे जेवण करून द्या. तेव्हा आता सारंग डोळ्यामध्ये पाणी आणत ऐश्वर्याला म्हणतो की ऐश्वर्या अहो आई आणि नाना हे न जेवता गेलेत,
तर ऐश्वर्या म्हणते की जाऊन दे त्यांना, काय फरक पडतो, तुम्ही आणि मी काही करू शकत नाही, त्यामुळे आपण जेवतो ना तर जेवणावर फोकस करा. तेव्हा आता सारंग काही बोलत नसतो, खाली मान घालून तो शेवटी तेथेच बसतो. त्यानंतर आता इकडे जानकी पूर्ण थकून जाते लताबाईला शोधून शोधून. तर आता ऋषिकेश तिला एका टपरीवर घेऊन येतो, पाण्याची बॉटल देऊन तो आता पाणी प्यायला सांगतो. तेव्हा आता जानकी म्हणते की हे बघा ऋषिकेश, अहो आईला शोधण्यासाठी अख्खं गाव मी पिंजून पिंजून काढलं, आई मात्र कुठेही सापडली नाही म्हणून. त्यानंतर मात्र सौमित्र इकडे ऋषिकेशला फोन लावतो. तेव्हा आता ऋषिकेश विचारतो की सौमित्र, अरे काय रे, काय झाले, बोल ना. तर सौमित्र म्हणतो की दादा अरे तू कुठे आहेस. तर ऋषिकेश म्हणतो की अरे मी घराजवळच आता येत आहोत, पोहोचलोय, बोल ना काय झालं. तेव्हा आता सौमित्र विचारतो की वहिनी आहे का तुझ्यासोबत. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हो आहे ना, आणि काय रे काय झाले. तर सौमित्र सांगतो की अरे मी इथे पोलीस स्टेशनच्या बाहेर आहे, त्यांना एका बाईची बॉडी सापडली आणि त्यांचं वर्णन एकदम अगदी लताबाई सारखंच आहे. तेव्हा आता हे ऐकून ऋषिकेश म्हणतो की काय बोलतोस. तर जानकी आता लगेच उठून उभी राहते. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की हे बघ, तू येण्याच्या अगोदर जानकी वहिनीला या सर्वाची कल्पना देऊन ठेव. तर ऋषिकेश म्हणतो की अरे त्याची काही गरज नाही, मीच तिकडे येतो. तर ऋषिकेश म्हणतो की ठीक आहे दादा, तूच ये मग लवकर. तेव्हा मात्र आता जानकी फोन ठेवल्यानंतर विचारते की काय झाले. तर ऋषिकेश म्हणतो की अगं काही नाही, कोणीतरी अगदी लताबाईला सापडल्याचे अगदी सांगतात, आणि हे बघ मी लगेच तिकडे जाऊन येतो. तेव्हा मात्र आता जानकी म्हणते की मी सुद्धा येते. तर ऋषिकेश म्हणतो की नाही जानकी, तू घरी जा, येथून घर जवळच आहे, मी तुला लगेच फोन करतो. तेव्हा आता जानकी म्हणते की नाही ऋषिकेश, मला एक गोष्ट सांगा, आई ठीक आहे का. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की जानकी तू असं का विचारतेस. तर जानकी म्हणते की ऋषिकेश मी तुम्हाला ओळखत नाही का, मला असं का वाटतं की तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवतात म्हणून. तेव्हा आता जानकीचं हे बोलणं ऐकून ऋषिकेश म्हणतो की नाही जानकी, अगं मी काही नाही लपवत, मला असं वाटतं की तू आता यावेळी घरी जावं, थोडासा आराम करावा, मी आलोच. असे बोलून आता ऋषिकेश धावतच तेथून निघून जातो. त्यानंतर आता जानकी घरी निघून येते आणि ती खूप दमलेली असते, म्हणून ती तेथे सोफ्यावर बसलेली असते. आणि तेवढ्यात तेथे ओवी येते. ओवी म्हणते की आई काय झालं, तू दमलीस का. तेव्हा आता जानकी म्हणते की हो ग. तर ओवी म्हणते की थांब आई, मी तुझ्यासाठी पाणी आणते. तेव्हा जानकी तिला धरते आणि नको असं म्हणून विचारते की काय ग ओवी, अजूनपर्यंत तू फ्रेश नाही झाली का. तेव्हा ओवी नाही म्हणते. तर जानकी म्हणते की ओवी अगं संध्याकाळ झालेली आहे, तू पटकन फ्रेश हो, हातपाय वगैरे धुवून घे, आपण शुभम करती म्हणूयात आणि देवासमोर दिवा वगैरे सुद्धा लावूयात, आणि तुळशी जवळ सुद्धा आपण दिवा लावूयात. तेव्हा मात्र आता लगेच ओवी हे आत जाते. तर ऐश्वर्या तेथे येते. ऐश्वर्या जानकीला म्हणते की अगं तू कितीही देवासमोर दिवा वगैरे लाव, परंतु मला नाही वाटत की तुझी आई सापडेल म्हणून. तेव्हा जानकी म्हणते की अगं ऐश्वर्या तुला तर माहितीच आहे की आई कुठे आहे ते, बऱ्या बोलाने सांग ऐश्वर्या माझी आई कुठे आहे ते. तर आता जानकी खूप भडकलेली असते. तेव्हा ऐश्वर्या अगदी शांतपणे म्हणते की जानकी अगं तू तर खूप हुशार आहेस, अगं मग तुला नाही माहिती की तुझी आई कुठे आहे ते. तेव्हा आता जानकीला राग येतो. जानकी म्हणते की ऐश्वर्या बास कर, अगं दरवेळेस मी तुझे हे नखरे, तुझं कटू वागणं, तुझी कारस्थानं मी सहन करत आले, आणि इथून पुढे मी तुला सांगते की जर आता यापुढे माझ्या आईच्या केसाला जरी धक्का लागला तर माझ्या इतकं वाईट कोणी नसेल. तर ऐश्वर्या सुद्धा म्हणते की हो. जानकी आवाज खाली करायचा, मी सुद्धा आजपर्यंत तुझं जे काही हे बोलणं, तू जे काही अगदी माझ्याशी वागते, जे काही आडं बोलते, ते सगळं काही सहन करत आले, परंतु आता या पुढे नाही. आणि हे बघ जानकी, मला फुकटच्या धमक्या वगैरे देऊ नकोस, आणि जा शोध तुझ्या आईला, तुला जे काही करायचं असेल ते कर, कुठे सापडती तुझी आई मी बघते. असे बोलून तोऱ्यातच आपला पदर मागे टाकते आणि तेथून आत जायला निघते. तर जानकी म्हणते की ऐश्वर्या अगं तू का असं करतेस, अगं निदान हा तरी विचार कर की तिचं वय झालेलं आहे. व ऐश्वर्या म्हणते की तो विचार तू माझ्याशी पंगा घेण्या अगोदर करायला हवा होता. आणि हे बघ जानकी, आजपर्यंत तुला हेच वाटत आलं की तू सगळं काही एकटी सांभाळू शकते, या घरावर तुझा ताबा असणार आहे, या घराच्या माणसावर तुझा अगदी हुकूम असणार आहे. मात्र एका क्षणात अगदी चुटक्या वाजवत म्हणते की ऐश्वर्या काय नावाची चीज आहे हे मी तुला दाखवून दिले, आणि बाय द वे तुझी आई कुठे आहे हे फक्त आणि फक्त मलाच माहिती आहे, आणि सारंगला सुद्धा माहिती नाही की तुझी म्हणजे आई कुठे आहे ते. त्यामुळे तू सारंगशी गोडगोड बोलून त्याच्याकडून माहिती काढण्याचा बिलकुल सुद्धा प्रयत्न करू नकोस, कारण अगं तुला तर तुझी आई शोधून सुद्धा नाही सापडणार. एकीकडे मात्र अगदी तू जेलमध्ये सडशील आणि दुसरीकडे मात्र तुझी आई अगदी तडफडून मरेल. जानकीला आता हे ऐकल्यानंतर इतका राग येतो. जानकी मात्र जोरात आता ह्या ऐश्वर्यावर भडकते आणि अगदी मोठ्याने ओरडते की ऐश्वर्या बास कर, आणि अगदी तिला मारण्यासाठी वर उचलते. तर ऐश्वर्या जानकीचा हात धरते.
तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की ना ना ना, अगं तुझं जे काही एक चुकीचं पाऊल आहे तर ते तुझ्यासाठी खूप घातक ठरू शकतं. आत्ता जर एक जरी मी इशारा केला तर तिकडे तुझी आई अगदी डायरेक्ट वर जाईल, म्हणजे तुला तुझी आई मिळेल आणि ओ सॉरी अगं तुला तुझ्या आईची डेड बॉडी मिळेल. त्यानंतर मात्र आता इकडे इन्स्पेक्टर साहेब हे सौमित्राशी बोलत असतात आणि तेवढ्यात तेथे ऋषिकेश हा ती डेड बॉडी बघून येतो. तेव्हा आता तो इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतो की नाही नाही इन्स्पेक्टर साहेब, ती जानकीची आई नाही. तेव्हा आता लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की ठीक आहे, आम्ही फक्त खरं आणि खोटं करून घेतलं आणि अगदी ऋषिकेशच्या हातामध्ये हात देऊन थँक्यू सो मच असे म्हणून आणि आता इन्स्पेक्टर साहेब तिथून निघून जातात. तर सौमित्र म्हणतो की हे बघ दादा, अरे आश्चर्यच आहे की अख्खं मुळशीगाव आपण पालतं घातलं पण तरी सुद्धा लताबाई आपल्याला कुठेच सापडले नाहीत म्हणून. तेव्हा मात्र ऋषिकेश म्हणतो की अरे त्या ऐश्वर्याने कुठे ठेवलं असेल तर जानकी वहिनी आणि अवंतिका ह्या दोघी कावेरी काकूंना सुद्धा भेटल्यात पण त्यांना सुद्धा माहिती नाही की नक्की ऐश्वर्याने त्यांना कुठे ठेवले ते. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की नाही सौमित्र, अरे ती ऐश्वर्या इतकी मूर्ख नाही लताबाईंना तिच्या घरी ठेवेल म्हणून. यात की काही तोडका निघतो की काय. त्यानंतर आता दोघेही घरी यायला निघतात. तर आता जानकी देवघरात येते आणि देवघराला देवात अगदी हात जोडते. तेव्हा आता जानकी देवाला म्हणते की देवा मी तुझ्यासमोर दिवा लावते पण तू माझ्यासमोर असा अंधार का ठेवतोस. माझी आई कुठे असेल देवा, तू काहीतरी मार्ग दाखव. आणि तेवढ्यात मात्र देवाचा खरंच चमत्कार झाल्यासारखा होतो. दरवाजाची बेल वाजते. जानकी आता अगदी देवाला नमस्कार करून दरवाजा उघडायला बाहेर येते. दरवाजा उघडते आणि बघते तर काय, सदाभाऊ हे काही बॉक्स आपल्या गोडाऊनमधून घेऊन आलेले असतात. तर जानकी म्हणते की सदाभाऊ तुम्ही. तेव्हा आता सदाभाऊ म्हणतात की अहो जानकी वहिनी, ऋषिकेश दादांनी गोडाऊनमधून हे जे काही खत आहे ते मागवून घेतलं होतं, त्याचेच हे बॉक्स घेऊन आम्ही येथे आलो आणि ते बॉक्स कुठे ठेवू असे विचारतात. तेव्हा आता जानकी म्हणते की तुम्ही तात्पुरते मी येथे ठेवा आणि गुलाबदादा आल्यानंतर मी त्यांना आतमध्ये ठेवायला सांगेल. तेव्हा आता ते बॉक्स तेथेच ठेवून देतात. तर जानकी आता त्यांना म्हणते की सावकाश, आणि हे बघा ऋषिकेश आल्यानंतर मी त्यांना सर्व सांगते. आणि सदाभाऊ आता आपल्या तेथील सहकाऱ्यांना घेऊन तेथून निघून जातो. जानकी आता बाहेर येते आणि जानकी बाहेर आल्यानंतर ती परत बॉक्सकडे बघत आता आत जायला निघते. परंतु आत येते आणि परत ती अगदी त्या बॉक्सकडे वळून बघत असते आणि त्या बॉक्सला जी काही लताबाईने बांगडी पाठवलेली असते, बांगडीची काच मात्र ती जानकीच्या लक्षात येते. जानकी आता त्या काचकडे बघत असते आणि जो काही रक्ताचा डाग पडलेला आहे तर तो डाग सुद्धा पाहते. जानकी विचार करते की हा डाग असा का वाटतो. जानकी जेव्हा तो डाग पाहते आणि येते तर काय, तिला ती बांगडीची काच सुद्धा तेथे सापडते. जानकी ती काच बाहेर काढते आणि ही तिच्या आईची बांगडीची काच असल्याचं जानकीच्या लक्षात येते. लताबाईच्या हातामध्ये असेच बांगड्या होत्या हे आता जानकीने ओळखलेलं असतं. जानकी एक क्षण अगदी स्तब्ध होते आणि खाली बसते. आणि ही तर आईच्या हातातील बांगडीची काच आहे, म्हणजे आई याचा अर्थ गोडाऊन मध्ये आहे हे जानकीच्या लक्षात येते. तेव्हा आता जानकी धावतच आई म्हणत तिकडे जायला निघते आणि तोच आता इथे राणी लताबाई जवळ येते आणि संपत आता तेथे येतो. संपत म्हणतो की लताबाई अहो काय खाणार. तेव्हा आता लताबाईच्या जेव्हा तोंडाचा रुमाल सोडला जातो तेव्हा लताबाई पाणी पाणी करत असते. तेव्हा आता लगेच राणी म्हणते की अगं पाणी तर तुला देणारच पण तू काय खाणार हे विचारतोय. अगं गरमागरम हे वडापाव आहे, खातेस का. तेव्हा आता लताबाई रडत असते. लताबाई म्हणते की नकोय मला फक्त येथून सोडा. तेव्हा आता अगदी तो संपत म्हणतो की हे बघ ए बाई, अगं माणुसकी आहे म्हणून विचारतो, तुला खायचं असेल तर तू खाऊन घे, सोडणार बिडणार काही नाही. तेव्हा आता लताबाई अगदी रडतच म्हणते की अहो मला सोडून द्या, मी तुमचं काय असं बिघडवलेलं आहे, प्लीज मला सोडा इथून. तेव्हा आता राणी त्या राजाला म्हणते की अरे चल इथून आता लवकरात लवकर, कारण वडापाव थंड होतोय. संपत म्हणतो की हो ना, तसंही या बाईशी बोलून काही फायदा वगैरे नाही. आणि परत मात्र राणी आता लताबाईचं अगदी तोंड त्या रुमालाने जोरात बांधते. तेव्हा आता ते दोघेही जेव्हा बाहेर जातात तर बाहेरून आता दाराला कडी लावतात. तेव्हा त्याच वेळेस ते दोघे गेल्यानंतर जानकी तेथे येते. जानकी आता गोडाऊनमध्ये घुसते, सर्वत्र अंधार असतो. तेव्हा आता जानकी जोरात ओरडते की आई, आई कुठे आहेस तू, मी तुला घ्यायला आले, आई कुठे आहेस तू. आता लताबाईचं तोंड बांधेल असल्यामुळे तिला ओरडता येत नाही. तर जानकी आता इकडे तिकडे पाहत असते की आई तू कुठे आहेस. जानकीला तिची आई दिसते. जानकीला खूप आनंद होतो. तेव्हा आता मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता जानकी ही लताबाईला शोधत असते आणि समोर आता लताबाई एक बॉक्स अगदी हिसका देऊन पाडते कारण तिला ओरडता येत नाही म्हणून. तेव्हा आता जानकी मागे वळून बघते तर तिची आई तिला दिसते आणि जानकीला खूप आनंद होतो. जानकी आई म्हणून ओरडते. त्यानंतर आता इकडे ऋषिकेश, सौमित्रा आणि अवंतिका या दोघांना म्हणत असतो की मी तरी सुद्धा जानकीला सांगितलं होतं की ती कुठे जाते काय करते कळवत राहा.
तर ऐश्वर्या आता हे सर्व यांचं बोलणं ऐकते तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की जानकीचा फोन सुद्धा लागत नाही म्हणून ते जानकीसाठी अगदी कासावीस होतात। तर ऐश्वर्या हे सर्व ऐकते। ऐश्वर्या म्हणते की जानकी आता घरात नाही म्हणजे माझ्या मनात जो काही संशय आहे तर तो खरा आहे। तर त्यानंतर आता इकडे जानकी आईला सोडवते आणि चल उठ आई म्हणून त्या दोघेही जायला निघतात। तोच लगेच आता समोरून कोणीतरी येते तेव्हा आता लताबाई खूप घाबरते आणि जानकी सुद्धा, कारण ऐश्वर्या तिकडे येत असते। तेव्हा मित्रांनो पुढे काय होईल आणि काय नाही हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा। धन्यवाद।